करत नाही. त्याला असं वाटतं की ह्याला देवाच्या हातात दिलं ना, हा देवाचा सेवक होऊन बसेल, मग आमचा सांभाळ कोण करणार. आणि ह्या सांभाळ करण्याच्या नादात ते जवळ धरून बसतात आणि ती लेकरं तर त्यांच्यापासून लांब जातातच जातात, देवापासून पण लांब जातात आणि ती कोणाच्याच हातात लागतात. कारण का ते देवाच्या हातात द्यायला तयार. देवाच्या हातात द्या तुमच्या लेकरांना, देवाच्या हातात द्या तुमच्या पत्नीला, देवाच्या हातात द्या तुमच्या पतीला, देवाच्या हातात द्या तुमचा पैसा, देवाच्या हातामध्ये द्या. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा येतो त्यावेळेस म्हणा की हो प्रभूजी हे माझं नाहीये, हे तुझं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी एखादी चांगली वस्तू येते त्यावेळेस देवाला म्हणा की ही वस्तू माझी नाही देवा, ती तुझी आहे, कारण तुझ्या हातात घे. देव खूप महान आहे बरं. देव त्याच्या हातात दिलेलं चुकीच्या प्रकारे वापरत नाही. देव त्याच्या हातात दिलेलं त्याला तसंच ठेवत नाही, तर तो मल्टिप्लाय करतो. हालेलुया हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हातात देता त्याच्यात वाढ होत राहते, त्याच्यात वाढ होत राहते, ते तसंच राहते.